बऱ्याचशाच महिलांना केस गळतीचा प्रॉब्लेम असतो। बऱ्याच ट्रीटमेंट घेऊन शॅम्पू किंवा वेगवेगळी तेल वापरून सुद्धा केस गळती थांबत नाही। त्याचबरोबर हेअर ट्रीटमेंट घेऊन सुद्धा काही खास फरक पडत नाही। तर आज मी तुम्हाला केस गळतीवर काही उपाय सांगणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। उपाय पहिला, नेहमी कोरडे केस ठेवल्याने केसांच्या मुळापर्यंत पोषण पोचत नाही, त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी केसांना खोबरेल तेल लावावे। उपाय दुसरा, केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी शिकाकाईच्या पावडरीने केस धुतल्याने फायदा होतो। उपाय तिसरा, केस धुताना शॅम्पू नेहमी पाण्यात मिक्स करून केसांना लावल्यास सगळ्याच बाजूनी केस स्वच्छ धुतले जातात। उपाय चौथा, केसांना धुतल्यानंतर कधीही टॉवेलने झटकून पुसू नयेत, नेहमी हलक्या हाताने कोरडे करावे। उपाय पाचवा, केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी अळशीच्या बिया खाव्यात, यामुळे केसांची वाढ होते आणि केस दाट होतात। किंवा अळशीच्या बिया पाण्यात शिजवून जेल स्वरूपात झाले की थंड करून केसांना लावावे, यांनी केसांना शाईन येते आणि केसांची प्रत सुधारते। उपाय सहावा, मेहंदी लावल्यानंतर केस फक्त पाण्याने धुवावेत, नंतर कोरडे करून खोबरेल तेल लावावे। दुसऱ्या दिवशी केस धुताना माइल्ड शॅम्पूने केस धुवावे, यामुळे केसांना मेहंदीचा कलर छान येतो। उपाय सातवा, केस मजबूत करण्यासाठी पिकलेल्या केळीचे मिश्रण देखील केसांना लावल्यास केस सिल्की व मजबूत बनतात। उपाय आठवा, केसांसाठी मेहंदी महत्त्वाची भूमिका बजावते। मेहंदी मुळांपासून केसांना नैसर्गिक चमक देते, तसेच केसांची प्रत सुधारते, त्याचप्रमाणे नैसर्गिक डाय म्हणूनही वापर होतो। उपाय नववा, केसांच्या चांगल्या वाढीसाठी कुठलेही केमिकलयुक्त शॅम्पू वापरू नये, यामुळे केस डॅमेज होऊ लागतात आणि गळतात। यासाठी माइल्ड शॅम्पू किंवा आयुर्वेदिक शॅम्पूचा वापर करावा। उपाय दहावा, नारळाचे तेल केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे, यामुळे केसांची मुळे चांगली राहतात आणि केस गळण्याची समस्या दूर होते। आठवड्यातून किमान 2 वेळा नारळाच्या तेलाने केसांना मसाज करावी। उपाय अकरावा, केसांची चांगली वाढ होण्यासाठी अर्धा ग्लास पाण्यामध्ये ग्रीन टी, ॲलोवेरा जेल 4 चमचे टाकून ठेवा आणि हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा। याचा रेग्युलर वापर केल्यामुळे केस गळती कमी होऊन केस दाट होतात। उपाय बारावा, केसांना कांद्याचा रस लावल्याने ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होते। जर केस गळती कमी करायची असेल तर कांद्याचा रस केसांच्या मुळाशी लावा, त्यामुळे स्काल्पचे इन्फेक्शन दूर होऊन केसांची चांगली वाढ होते। उपाय तेरावा, नेहमी केस धुतल्यानंतर ओल्या केसांना रगडून पुसू नका किंवा विंचरूही नका, केस सुकल्यानंतर विंचरावेत। उपाय चौदावा, केसांची गळती कमी करायची असेल तर केस धुण्याअगोदर तेल लावायचे। उपाय 15वा, केसांची लांबी वाढवण्यासाठी खोबरेल तेल, आवळा पावडर एकत्र मिसळून केसांच्या मुळाशी मसाज केल्याने केस वाढू लागतात। उपाय 16वा, केस पांढरे होऊ नये म्हणून कढीपत्त्याची पेस्ट बनवून त्यात खोबरेल तेल घालून केसांना लावल्यास केस पांढरे होणे मुळापासूनच कमी होतात। उपाय 17वा, केसांना गरम पाण्याने धुतल्यामुळे केस कमजोर होतात, त्यामुळे केसांना कधीही गरम पाण्याने धुवू नये, कोमट किंवा थंड पाण्याने केस धुवावेत। उपाय 18वा, डोक्यावर केस विरळ झाले असतील तर 2 चमचे मेथी दाणे रात्रभर भिजवत ठेवा। दुसऱ्या दिवशी अर्धा ग्लास पाण्यात टाकून 5 मिनिटे पाणी उकळून घ्या, यामुळे मेथीचा अर्क पाण्यात उतरतो आणि ते पाणी थंड झाल्यावर त्यात व्हिटॅमिन ईच्या 3 कॅप्सूल टाका आणि हे टोनर स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा। आठवड्यातून 3 वेळा केसांना स्प्रे करा, यामुळे केसांमधील कोंडा निघून जातो, केस गळणे थांबते, त्याशिवाय केस दाट देखील होतात। उपाय 19, केसांना नॅचरल ब्राऊन कलर येण्यासाठी बीटरूटचा रस करून किंवा कॉफी पावडर किंवा चायपत्ती मिक्स करून मेहंदी पावडरमध्ये घाला, याने केसांना नॅचरल ब्राऊन कलर येतो। उपाय 19, केस लांब सडक आणि सिल्की होण्यासाठी मिक्सरला आवळा आणि थोडेसे तूप घालून फिरवून पेस्ट तयार करून घ्या
आणि त्याने केसांना मसाज करा. अर्ध्या तासाने केस धुवा. याच्या वापराने केस लांब होतात. उपाय 20वा, कोरफडीचा गर केसांना लावल्यास केस गळणे थांबते, तसेच केसांची वाढ होण्यास मदत होते आणि केस मऊ आणि मजबूत होतात. उपाय 22वा, केसांची जलद वाढीसाठी केसांना नारळाच्या तेलाने मालिश करा. हे केसांचे तुटणे कमी करून, केसांचे नुकसान रोखून आणि केसांना बळकट करून केस गळणे कमी करते. अंडी मध आणि ऑलिव्ह ऑइलपासून बनवलेला हेअर मास्क लावल्याने लगेचच केस गळणे कमी करण्यास मदत होते. उपाय 23वा, कढीपत्ता हा नवीन केसांच्या वाढीस बूस्ट करतो आणि केस गळणे थांबवतो. कढीपत्त्यातील बीटा कॅरोटीन आणि प्रोटीन्स केस अधिक मजबूत करण्यास मदत करतात. जर लोह आणि जीवनसत्वे बी आणि सी स्काल्पचे पोषण आणि केसांच्या निरोगी वाढीस मदत करतात. त्यामुळे कढीपत्ता वापरून तुम्ही केसांसाठी अधिक चांगले पोषण मिळवून देऊ शकता. उपाय 24वा, केसांची घट्ट वेणी किंवा केस घट्ट बांधल्यास केस तुटण्याची शक्यता कमी होते. उपाय 25वा, अंड्यातील प्रथिने केसांची वाढ सुधारण्यास मदत करतात. अंडी मध आणि ऑलिव्ह ऑइल एकत्र करून मास्क तयार करा आणि केसांना लावा. उपाय 25वा, जर ताणतणाव आणि डिप्रेशनमुळे केस गळती होत असेल तर तुम्ही योगा, ध्यान किंवा इतर प्रकारे तुमचा तणाव कमी करू शकता. उपाय 26वा, आहारात विटामिन्स ए, बी, सी, डी, ई, आयरन, झिंक आणि प्रोटीनयुक्त आहार घ्यावा. उपाय 27, रात्री केस बांधून झोपल्यास केस तुटण्याची समस्या कमी होते. उपाय 28, सर्वात महत्त्वाची टिप्स, काहीही केमिकलयुक्त पदार्थ केसांना लावू नये. उपाय 29वा, केसांना आठवड्यातून जास्तीत जास्त 3 वेळा शॅम्पू वापरावा. आणि सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे पुरेशी झोप आणि संतुलित आहार घ्यावा. यामुळे आपल्याला आपले केस वाढण्यास किंवा केस छान राखण्यास मदत मिळते. तर अशा प्रकारे व्हिडिओ सांगितलेल्या टिप्सचा वापर करून तुम्हीही तुमच्या केसांचं आरोग्य चांगलं ठेवू शकता. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.